अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षक अकोले यांना निवेदन देण्यात आले। आज अहिल्यानगर जिल्हा बंद आंदोलन असताना देखील अकोले तालुक्यातील व्यापारी, शेतकरी, कष्टकरी यांचं हित लक्षात घेऊन तालुका बंद न करता निवेदन देण्यात आल्याची भावना निवेदनकर्ते यांनी दिली आहे। यावेळी आंदोलनकर्ते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। सकल अकोले तालुका मराठा समाजाच्या वतीनं आंतरवाली या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काही 6 दिवसापासून उपोषण चालू आहे। त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवते आहेत आणि सरकार मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठी समाजामध्ये प्रचंड रोष, आक्रोश निर्माण झालेला आहे। हे सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांना आरक्षण देण्यापासून दूर ठेवण्यामध्ये काही लोकांचं ऐकून हा डाव हे सरकार खेळतंय। परंतु आत्ताच आमचे मित्र डॉक्टर कडलं साहेबांनी जे सांगितलं का जर तुम्ही हा अंत बघत राहिला तर हा मराठी समाज तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही आणि तातडीनं जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित झालं पाहिजे, सोडवलं पाहिजे, त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। जो की सगळे सोयऱ्यांचा जो काही अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी काढलाय त्याची तातडीनं अंमलबजावणी केली पाहिजे। आणि म्हणून अकोले तालुका मराठा सकल समाजाच्या वतीनं या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। या ठिकाणी पासून मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भामध्ये प्रचंड तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये झाली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काही नवी मागणी नाही, परंतु गेल्या 2.5 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचे जे सरकारचे मधले जे मुख्य नेते आहेत यांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम गेल्या 2.5 वर्षापासून सुरू आहेत आणि जवळपास 6व्यांदा मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहेत। वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देऊन त्यांचं उपोषण थांबवणे आणि मराठा समाजाची एक प्रकारची कुचेष्टा करणे अशा प्रकारचा क्रूर डाव महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार खेळत आहेत। आता सुद्धा आंतरवलीमध्ये लाखो मराठे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे। मराठा समाज हा कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे। मोठ्या भावाने कधी लहान भावाच्या ताटातलं स्वतःकडे मागितलं नाही, परंतु आज मात्र मराठा समाजाच्या या पिढीची अवस्था अत्यंत खराब आहे। मराठा मुलांची लग्न जमत नाहीत, मराठा मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाहीत। आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड मोठा असंतोष या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून आता जी परिस्थिती आहे, जर ह्या वेळेस जर आरक्षण मिळालं नाही तर ते पुन्हा कधीही मिळणार नाही अशा प्रकारची मानसिकता तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मुलांच्या डोक्यामध्ये शिरलेल्या आहेत। त्यामुळे या महाराष्ट्रातल्या सरकारला या निमित्ताने एवढाच इशारा देतो की जर मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही जर यश मिळवून दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला पायाखाली घातल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी तुम्हाला सूचना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। अंतरावली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या 6 दिवसापासून उपोषणाला आहेत आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। त्या अनुषंगाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं व ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी या प्रमुख मागणीसह ह्या उपोषणाला अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर आज जिल्हा बंदची हाक असताना सुद्धा अकोले तालुक्यातल्या व्यापारी, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही तालुका बंद न करता सर्वजण समजदारपणे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। खरं तर मराठा आरक्षणाची मागणी आमची जुनी मागणी आहे। त्या मागणीला वारंवार सरकारने अनुकूलता दर्शवून सुद्धा कदाचित अधिसूचनेला केराची टोपली दाखवली काय अशी शंका निर्माण होते आणि म्हणून जी काही सगळे सोयरीची अधिसूचना या सरकारने काढली होती त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। हैदराबाद गॅजेट असेल, त्याचबरोबर बॉम्बे गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एक असण्याचा जे काही उल्लेख आहे ते लागू करण्यात यावे ही आमची प्रमुख दुसरी मागणी आहे। त्याचबरोबर खरं तर मराठा समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांवर कारण नसताना जे गुन्हे दाखल झालेत त्या आंदोलकांवर गुन्हे सरसकट मागे घ्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख मागण्यांसहित निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की या राज्यातल्या मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत, त्याची आपण तातडीने दखल घेतली नाही तर जो काही उद्रेक होईल त्याला राज्य शासन जबाबदार राहील आणि हा असंतोष थांबवण्याची नैतिक जबाबदारी राज्य शासनाची आहे। त्यामुळे आमच्या मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय जाऊ, जय शिवराय। अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं हे निवेदन देताना मी या सरकारला एवढंच आवाहन करीन की आपण अनेक धडपडी करून एक मुख्यमंत्री आणि 2 अर्धाले उपमुख्यमंत्री असे आपण सत्तेवर आहात। गेली 2.5 वर्ष मराठा समाजाच्या बाबतीत आपण बोलतो काय आणि वागतो काय? मेहरबानी करून आपण जी वैधानिक जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी, अन्यथा आपली लायकी समाजाला दिसेल एवढीच मी त्यांना विनंती करतो, आवाहनही करतो। आणि त्यांनी या कार्यामध्ये ज्याप्रमाणे आपण बोललोय त्याप्रमाणे त्याची कार्यसिद्धी करून दाखवावी आणि या मराठा आंदोलनाचा तिढा सोडवावा ही विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी मागण्या मान्य न झाल्यास अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन राज्यभर करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। अकोले तालुका व्यापारी असोसिएशन व सकल मराठा समाज अकोले तालुक्यातले सर्वपक्षीय कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।